आज आपल्याकडे खास मुलाखतीसाठी आलेले आहेत माजी नगरसेवक, पाणी पुरवठा सभापती आदरणीय संजयजी तेलनाडे. तेलनाडे साहेब नमस्कार. 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 मुलाखतीला सुरुवात करूया. कर मला एक नेहमीच जनरली आपण प्रश्न विचारतो की राजकारणाकडे कशी सुरुवात झाली तुमची, म्हणजे काय राजकीय वारसा तुम्हाला होता, म्हणजे घराण्याचा की मंडळाच्या स्वरूपात झाली? राजकीय वारसा म्हणलं तर पूर्वीपासून आम्ही मूळ रत्नापान्ना कुंभार गटाचे व त्यानंतर आम्ही खंजिरे गट पासून आम्ही नेतृत्व वडिलांच्या माध्यमातून केलेलं आहे. पीपल्स बँकेमध्ये डायरेक्टर म्हणून पण वडील कार्यरत त्यावेळेला होते. आणि 85 साली त्यांनी नगरपालिकेचे इलेक्शन लढवले, त्यामध्ये थोडंसं त्यांना अपयश आलं. मग नंतरच्या काळामध्ये सामाजिक कार्यातनं काय कायमस्वरूपी काम आमच्या घराण्यामध्ये चालूच होतं. बरोबर. 2005 साली जो इथं त्यांच्या शहरामध्ये मोठा महापूर जो आला, त्या महापुरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम ज्यावेळेला मी स्वतः केलो आणि त्यावेळेला जे आमचं कामाची पद्धत बघितल्यानंतर शिक्षण मंडळामध्ये संधी पहिल्यांदा 2006 साली आम्हाला मिळाली. म्हणजे तुमचीच निवड का करण्यात आली असं काय वाटतं की मग शिक्षण मंडळावर तुम्हाला का घेण्यात आलं? की त्या गावभाग परिसरामध्ये पूर्वीपासून वडिलांच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य चालणाऱ्या कुटुंबाचं पूर्वीपासून होतं. आज कोकण भागातील इकडची जी सगळी जी लोक वगैरे म्हणा, ज्या वेळेला इथं त्यांचे म्हणजे राहायला आले, ते प्रत्येकाला आर्थिक स्वरूपात असून जे सगळ्या गोष्टी सहकार्य करून प्रत्येकाला व्यवसायामध्ये उभं करायचं काम आमच्या कुटुंबाकडून झालेलं होतं. आणि प्लस जे महापुराचा जो एक विषय सांगितला, त्यावेळी देखील मोठ्या जोमानं काम आपण स्वतः त्यावेळेला करून प्रत्येक लोकांना त्यावेळेला निधी महाराष्ट्र शासनाकडनं जे होणारा पाठपुरावा करून त्यावेळेला आपण प्रत्येकाला त्यावेळेला निधी मिळवून द्यायचं काम केलं. बरोबर. त्या सगळ्याची सांगड बघून त्यावेळेला म्हणलं की बाबा वयानं लहान असल्यामुळे यंग नेतृत्व असल्यामुळे त्यावेळेला मला संधी त्यांनी विचार करून त्यावेळेला दिली. म्हणजे ही विशेष करून कोणाच्या सहकार्यानं किंवा कोणाच्या पाठिंब्यानं तुम्हाला ही पहिली संधी मिळाली असं तुम्हाला सांगायचं? सहकार्यानं म्हटलं तर काय वडिलांच्या आशीर्वादानं, आई वडिलांच्या आणि आमचं स्वतःचं नेतृत्व भागामध्ये कोण जरी अडचणीत आणि कोण त्रासात असेल तर त्याला मदतीला धावून जाणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जे आपण कामं पूर्वीपासून सामाजिक करत आले. या शिक्षण मंडळावर तुम्ही काम पण केलं आणि त्यानंतर आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही संजय तेलनाडे फाउंडेशनची स्थापना केली. म्हणजे कुठलंही त्यावेळेला राजकारणाचं हे नव्हतं, तुम्ही स्वतःच्या बलावर आणि तुमच्या सभोवताची असलेल्या सगळ्या मित्रमंडळींच्या पाठिंब्यावर संजय तेलनाडे फाउंडेशनचं महत्वाचं उल्लेखनीय कार्य कुठलं होतं त्या काळामध्ये? फाउंडेशनच्या माध्यमातून मी म्हटलं तर ज्यावेळेला आमचा वाढदिवस वगैरे आम्ही साजरा त्यावेळेला केला, त्यावेळेला आम्ही वाढदिवसाला कोणीही बाबा हार तुरे गुच्छ वगैरे न देता त्यावेळेला धान्य स्वरूपात त्यावेळेला लोकांनी सगळ्यांनी आम्हाला भरभरून त्यावेळेला म्हणजे भेट वगैरे दिली आणि ती सगळी एकत्रित करून त्यावेळेला आम्ही 3 ट्रक धान्य त्यावेळेला एकत्रित करून वाढदिवसाच्या वेळेला त्यावेळेला नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये तिकडं ज्या ठिकाणी बाबा किती अन्न पोचवू शकत नाही किंवा एकदम मागासलेला भाग ज्या ठिकाणी आहे त्या लोकांना मदत त्यावेळेला आम्ही 3 ट्रक धान्य त्यावेळेला दिली. यावेळेला आम्हाला अशी पण माहिती मिळाली की त्या काळामध्ये तुम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिरं पण काहीतरी आयोजित केली होती. आरोग्य शिबिर त्यावेळेला पूर्वीपासून आम्ही 2-3 वेळा तर आम्ही केलेलीच आहे. पण त्यावेळेला 250-300 लोकांना त्यावेळेला त्यांना चष्मे व त्यांचं ऑपरेशन वगैरे मोतीबिंदूचं करून दिलेलं आहे. अनेक मोठमोठी ऑपरेशन देखील आपण सतेज बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यावेळेला हृदयविकाराची जे ऑपरेशन ते अनेक जे होती ते देखील आपण चांगल्या पद्धतीने फाउंडेशनच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. बरोबर. आणि याच दरम्यान मला असं एक गोष्ट आठवते की आपल्या वाढदिवस असू दे किंवा तुमचा कुठला तरी घरगुती कार्यक्रम असू दे किंवा मंडळाचा असू दे, यावेळेला माजी खासदार साहेब जयवंतरावजी आवडले त्या कार्यक्रमाला आणि निवेदिता माने वहिनी पण आले होते. त्यावेळेला आवळी साहेबांनी असं सहज गमतीनं तुम्हाला म्हटले होते की तुझ्याकडे अशी कुठली फॅक्टरी की जिथून तुम्ही तरुण निर्माण करतोस, असं काहीतरी एक वाक्य बोललो होतं. हे जे तरुणांना एकत्रित करण्याचं त्या काळापासून म्हणजे अगदी राजकारणात येण्याच्या अगोदरपासून जे कौशल्य आहे हे संघटन तुमचं कसं काय जमलंय?
पूर्वीपासून कसं आज मुळातच आम्ही ज्या वेळेला भागात काम आम्ही करत होतो त्यावेळेपासूनच कसं आजपर्यंत आम्ही कधी बडीशोप खाल्लेली नाही. कोणत्याही पद्धतीचं व्यसन नसल्यामुळं मुलांचं आकर्षण म्हणजे मुलं एकत्रित त्यावेळेला आपल्याबरोबर राहायची. सगळ्या मुलांना कुठे व्यसनापासून कायमस्वरूपी जे लांब ठेवलंय हा एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट की माझ्या प्रभागा म्हणजे मला तो जास्त जाणवत होता. आणि त्या वेळेला आम्ही मुलं एकत्रित करून सामाजिक उपक्रम देखील चांगल्या पद्धतीने करायचा. आणि लहान सहान व्यवसायामध्ये आज म्हटलं तर आज माझं ट्रान्सपोर्ट व्यवसाय मी त्यावेळेला सुरुवात केली. ट्रान्सपोर्ट व्यवसायात गेले म्हटलं तर 15 वर्षे होऊन गेली माझ्या. 3 राज्यामध्ये आमचा आता ट्रान्सपोर्ट व्यवसाय माझा आहे. प्लस त्यानंतर जसं मुलं एकत्रित होतील आणि मुलांच्या हाताला काहीतरी रोजगार मिळावा म्हणून लहान सहान स्वरूपामध्ये आता इंजिनिअरिंग वर्कशॉप देखील माझा 12 वर्ष झालं चांगल्या पद्धतीने माझं चालू आहे. बरोबर. शिक्षण संस्था जी आहे ते बालवाडी ते 10वी पर्यंतची शिक्षण संस्था आहे ती देखील एक चांगल्या पद्धतीने आहे. केबल व्यवसाय म्हटलं तर एक 200-250 मुलं आज पूर्ण केबल व्यवसायामध्ये आज माझ्या ठिकाणी काम करतात. बरोबर. आज नेटचं देखील काम आहे. असे वेगवेगळे व्यवसाय 10-12 व्यवसाय असल्यामुळं प्रत्येक व्यवसायामध्ये मुलं एकत्रित करायचं आणि त्यांना पोटाला लावून त्यांना थोडी काय ना बाबा प्रत्येक व्यवसायामध्ये त्यांना काय काय पार्टनरशिप देऊन त्यांना प्रत्येकाचं चांगल्या पद्धतीचं काम आपण केलंय. तरुण वर्ग आकृष्ट होण्याचं कारण म्हणजे तुम्ही त्यांच्या हाताला काम दिलं आणि कामाला मोल त्यांना मिळालं म्हणून हा तरुण वर्ग कदाचित तुमच्याकडे तो आकृष्ट होत असावा. त्यानंतर एक संधी मिळाली तुम्हाला पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरायची 2011 साली. त्यावेळेला देखील प्रभागामधून 5 काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते तुमच्यासह. आम्ही असं ऐकलंय की ह्या पहिल्याच निवडणुकीत मागच्या 5-6 वर्षाचा तुमच्याकडे असलेला तरुणांचा ओढा बघून सुरुवातीला तुमच्या राजकीय कारकिर्दीला खीळ बसवण्याचा थोडाफार प्रयत्न झाला. हे एक तथ्य आहे का त्याच्यामध्ये? 2019 नाही, 2011 साली पहिल्याच निवडणुकीत 2011 साली देखील काय मातब्बर उमेदवार तुमच्या समोर उभे केले. त्यावेळेला कसं आज माजी नगरसेवक प्रकाश पाटील साहेब जर म्हटलं तर इथून शहरामध्ये म्हणा किंवा गाव भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आणि काम देखील त्यांचं पूर्वीपासून चांगल्या पद्धतीनं होतं. आज त्यांना जर श्रावण बाळ ह्यानंच त्यांना कधी हाक मारण्यात येत होती. बरोबर. की खरोखर मी आज देखील त्यांचा बाबा आदर करतो की जर समाजामध्ये जर काम कशा पद्धतीने करावं तर प्रकाश पाटील साहेबांच्या सारखंच काम असावं. कारण त्या वेळेला जर बघितलो आम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला इलेक्शनला उभारलो त्यावेळेला मला जाणीवपूर्वक त्यांच्या विरोधामध्ये मला देण्यात आलं. बरोबर. की जरी आला तरी हा येईल किंवा नाही येईल आणि ह्याच्या विरोधातच लढायचं. त्यावेळेला देखील मी प्रकाश पाटील साहेबांना देखील भेटलो, काही गोष्टी केलो. पण त्यांचं कसं त्यांनी सिंगल वार्डामध्ये त्यांनी काम करत होते आणि प्रभाग हा 5चा झालेला आणि त्यामुळं आणि माझं पूर्वीपासूनच जे डिसिजन जे असायचं की काही जरी झालं तर अन्याय जेवढा सहन करायचा नाही. हे पूर्वीपासून जे माझं जे डोळ्यासमोर जे आम्ही ठेवलंय मग ते क्षेत्र कसले असून जे फक्त अन्याय जेवढं सहन करायचं. बरोबर. हा पण अन्याय करणारा जितका बाबा दोषी असतो त्याच्यापेक्षा जास्त अन्याय सहन करणारा असतोय. हे कायम माझ्या मुलांना सांगत असल्यामुळं यंग मुलांचं जे अट्रॅक्शन जे आहे ते पूर्वीपासून माझ्याकडे होतं आणि त्याचा फायदा मला हे बाकीच्या 4 ते 5 प्रभाग जे झाले त्यामुळे यंग बांधणी माझ्या बरोबर झाली म्हणून मी त्यांना त्यावेळेला यश संपादन करू शकलो. बरोबर. तुम्ही 2011 साली नगरसेवक झालात. लगेच 2012 साली तुम्हाला पाणी पुरवठा सभापती पद मिळालं. तर हा अनुभव कसा होता म्हणजे त्या सभापती पदावर गेल्यावर? 2012 ज्यावेळेला सभापती झालो त्यावेळेला मोठी रोगराई त्यावेळेला पसरलेली होती. काविळीची साथ. बरोबर. त्यावेळेला भरपूर जण त्यावेळेला मयत वगैरे झाले. 40-45 आकडा होता त्यावेळेला मयत झाले आणि त्या पिरियड मध्ये प्रत्येक लोकल आमदारापासून म्हणा आज वरच्या मुख्यमंत्र्यापर्यंत येऊन इचलकरंजी शहराला भेट दिली. पण त्यावेळेच जे सभापती जे होतो ते फक्त पाणी पुरवठ्याचा सभापती असताना पाण्याच्या ह्याच्यातून जे कावीळ वगैरे जे झाले ती सगळ्यात मोठं टप जे होतं. पण त्यावेळेला एक चांगल्या पद्धतीने हाताळून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वगैरे कोणताही त्रास नव्हता किंवा इचलकरंजी शहरामध्ये ती कावीळची साथ 100% जे नष्ट करण्यासाठी वरनच त्यावेळेला महाराष्ट्र शासनाकडनं म्हणा लोकल आमदारांच्याकडनं ते सगळ्या पद्धतीने त्यावेळेला हळवणकर साहेबांच्याकडनं असून आव्हाडे साहेबांच्याकडनं असून त्यावेळेला पूर्णपणे एक
गावामध्ये जी साथ पसरलेली थांबवण्यासाठी आजीमध्ये आमदाराकडून आणि वरनं मंत्रालयातून देखील मदत झाल्याने त्यावर आम्ही यशस्वी मात करू शकलो त्यावेळी. बरोबर आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही अनेक आरोग्य शिबिर म्हणा किंवा गरजूंना धान्य वाटप केलं, संकलन करून 3-3 ट्रक तुम्ही दिलेत नाम फाउंडेशनला. पण जेव्हा नगरसेवक झाला तेव्हा ते एक प्रभागाची आपली एक जबाबदारी असते. म्हणजे मूलभूत गरजा म्हणजे रस्ते असतात, गटरी असतात, लाईट, पाणी हे सगळं बघत असताना त्या कामाचा अनुभव कसा होता म्हणजे प्रभागामध्ये फिरताना? आणि काय तुम्ही विशेष करून सोयी करून दिला ते? नाही, अजून मला सगळ्यात मोठं विशेष जर वाटलं तर माझ्या प्रभागामध्ये नरसोबा कट्टा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये कधीही पाणी तिथं चावीचं जात नव्हतं. जर जात होतं पण पाण्याला एकदम म्हणजे थेंब थेंब पाणी पडावं इतकं कमी प्रमाणामध्ये पाणी त्यावेळेला जाणार. बरोबर. त्यामुळे तिथल्या ज्या महिला आहेत कधी पाण्यासाठी त्यांना खाली यावं लागत असायचं किंवा मोटर लावल्यानंतर थोडंफार प्रमाणामध्ये त्यांना पाणी लागायचं. ते सगळ्यात मोठं मला कधी चॅलेंज होतं की त्या प्रभागातील लोकांनी जे माझ्यावर भरभरून विश्वास ठेवून ज्या वेळेला ते ब्राह्मण समाजामध्ये मला जे मतदान दिलं त्यांना पाणी द्यायचं एक डोळ्यासमोर ध्येय होतं आणि माझ्या नशिबानच बरोबर मला त्यावेळेला पाणी पुरवठा सभापतीपद मिळालं. आणि त्यावेळेला मी झेंडा चौकातून 12 इंची पाईपलाईन टाकून त्यावेळेला त्या नरसोबा कट्टा नरसोबा कट्टा परिसरातील जे पाणी दिलो ही 50-60 वर्ष होऊन गेली. त्यामध्ये जे पाणी त्यांनी कोण देऊ शकलं नाही ते देण्यामध्ये मी यशस्वी ठरलो. माझ्या सगळ्यात मोठा माझा आनंदाचं जर काम असेल त्या पिरियडमध्ये तर ते आहे. त्या कामाची पोचपावती आपणाला लगेचच बघायला मिळाली की 2016 साली तुम्ही बिनविरोध आलात. आलो. बिनविरोध आलात. पुन्हा तो कार्यकाल चालू झाला तुमचा याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही नगरपालिकेत सभागृहामध्ये काम करत होता तेव्हा तुम्हाला आपल्या स्थानिक लेवलची कुठली राजकीय व्यक्ती तुम्हाला तुमच्यावर प्रभाव टाकत होती म्हणजे त्यांचा आदर्श घ्यावा असं वाटत होतं? त्यावेळेस जर आदर्श म्हटलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे आज राजकीय म्हणून सामाजिक क्षेत्रात जर काम करायचं किंवा एका समाजाच्या अनेक गोष्टीवर जर वाचा फोडायचं काम करत असेल तर शशांक बावस्कर साहेब हे चांगल्या पद्धतीचं त्यांनी काम सभागृहामध्ये समाज उपयोगी म्हणजे असणारे जे प्रश्न त्यांनी मांडायचं. बरोबर. ज्या ठिकाणी बाबा अन्याय किंवा जाणीवपूर्वक शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांच्या जो त्रास होतोय त्याला वाचा फोडायचं काम देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने करायचं. आणि सागर चाळके साहेबांच्या मुळे मी शिक्षण मंडळामध्ये त्यावेळेला नवरा बायको त्यावेळेला दोघं सागर चाळकेंनी व वसंत माळे या तिघांच्या मतदानामुळे मी त्यावेळेला शिक्षण मंडळामध्ये मी प्रवेश करू शकलो. बरोबर. तर आदर्श सागर चाळके कसं एक डॅशिंग म्हणून होते आणि भागामध्ये आपल्या काम वळून आणायचं आणि भागाचा विकास कशा पद्धतीने करायचा चाळके साहेबांच्याकडनं त्यावेळेला आम्ही बघत होतो. आणि मी ज्यावेळेला नगरपालिकेमध्ये काम केलो त्यावेळेला काम करत असताना मला जांभळे साहेबांची देखील मोलाची साथ त्यावेळेला प्रत्येक वेळेला मला मिळत गेली. बरोबर. आता थोडासा पाण्याचा प्रश्न तुम्ही पाणी पुरवठा म्हणजे पाण्याचा प्रश्न थोडा अगोदर घेतो की गेले प्रत्येक निवडणुकीचा आता मुद्दा तो होऊन बसलाय. मग ती लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा आता ही महापालिकेचा असू दे, पाणी प्रश्न मात्र अखंडितपणे इचलकरंजीकरांचा लोंबकळत पडलेला आहे. त्यांचं डिमांड आहे की आम्हाला स्वच्छ आणि नियमित पाणी द्या. भले 2 दिवसांनी द्या, 1 दिवस आडाने द्या, 3 दिवसात, पण ते स्वच्छ आणि नियमित असावं. आजकाल ज्या योजना आपण माजी आमदारांनी दोघांनी आणल्या वेगवेगळ्या त्या रखडल्या ग्रामस्थांचा विरोध बघून, पण इचलकरंजीकर मात्र अजून पाण्या वाचून वंचित आहेत, नियमित आणि स्वच्छ पाण्या वाचून. याविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे ह्या योजना का रखडल्या गेल्या आणि इचलकरंजीकरांसाठी पाण्याचा कसा पुरवठा केला जाईल? सांगायला गेलं तर आज ज्या वेळेला मागे देखील वारणीची स्कीम मंजूर झाली त्यावेळेला वारणाकडच्या लोकांनी एकत्रित येऊन अनेक लोकांनी त्यावेळेला राजकीय कुटुंब करून की हे जे श्रेय कुठेतरी बाबा आळवणकर साहेबांना मिळून नये म्हणून अनेक मंडळींनी त्यावेळेला खो घालायसाठी वारणाकडच्या लोकांना उठवून बसवलं आणि त्यावेळेला पाणी थांबवलं. आता परत सोकुडचं पाणी आणायचं देखील त्यावेळेला मंजुरी आपण घेतले. त्यावेळेला सोकुडच्या देखील भागातील लोकांनी त्यावेळेला पाणी आपणाला दिलेलं नाही. तर मला एक सांगायचं की परवाच ज्यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाने ज्यावेळेला पहिला भारत पाकिस्तानचं ज्यावेळेला जे परवाचं युद्ध जे झालं त्या पिरियडमध्ये ज्यावेळेला ती नदी जी तिथनं आपल्या इथनं देशातून ज्यावेळेला ती पाकिस्तानला जे पाणी जाणारं जे तटवलं सिंधू नदी.
त्यांना पण देखील बाबा कालांतराने ती कायद्याप्रमाणे ते कायमच आपल्याला स्टॉप करता येत नाही, तिथं पाणी हे द्यावं द्यावंच लागतंय. त्यामुळे जर ते आपण जर देशाचं आपलं एवढं मोठं नुकसान करणार जर ते पाकिस्तानला जर पाणी कायद्याप्रमाणे जर आपल्याला जर देणे योग्य जर असेल आणि ते द्यावं लागत असेल, तर आपल्या या इचलकरंजी शहराला सगळ्यात मोठा जास्त टॅक्स आणि हे तर आपण इचलकरंजी बरोबर. शहरात देऊ शकतोय. तर आपल्या इचलकरंजीला पाणी द्यायसाठी मग अडचण कोणाची आहे? मग ते आजूबाजूच्या खेडेगावातील लोकांना विश्वासात घेऊन इचलकरंजी शहराला पाणी द्यायचं काम हे प्रशासनाचं आहे. त्यामुळे हे कोण अडवलं कोण नाही, त्या लोकांची मिटिंग त्यांचं ज्यांनी लावून त्यांचं ज्यांनी पाणी पुरवठा द्यायला पाहिजे या मताचा मी. बरोबर. कारण कसं आहे, पाणी देणं हे पुण्याचं काम समजलं, होय. पण पुण्याचं श्रेय घ्यायला मात्र बरेच लोक टपलेले आहेत. पण ह्या सगळ्या श्रेयवादामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहेत त्याच्यामध्ये. नागरिकांचे हाल होत्या ज्या गोष्टी आता मी 2 वेळा पाणी पुरवठा सभापतीपद बसवलं. जर आमच्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात दुःखाची गोष्ट जर असेल तर की आम्ही पाणी स्वच्छ आणि मुबलक इचलकरंजी शहराला मी देऊ शकत नाही. त्या गोष्टीची खंत सगळ्यात जास्त आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. सगळ्याच मान्यवरांच्याकडून जे ह्यातले जाणकार आहेत त्यांचं हेच मत आहे की नगरपालिका होती, फक्त बोर्ड बदलला गेला, महानगरपालिका लागली, पण प्रश्न आणि समस्या मात्र तीच राहिली. आता थोडस मी येणाऱ्या तर महानगरपालिकेची ज्यावेळेला इलेक्शन होईल त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हटलं तर बाबा इचलकरंजी शहराला पाणी मिळवण्यासाठी जितकं काय प्रयत्न करता येईल ते आंदोलन स्वरूपात असतील, वरती जाऊन मंत्रिमंडळामध्ये लोक भेटून निवेदन देणं असून देईल किंवा त्याच्यासाठी बैठका जरी लावायला लागत असेल तर आम्ही इचलकरंजीच्या चांगल्या विकास कामासाठी आम्ही इचलकरंजी लोकल आमदार असून देत, खासदार असून देत आणि कोण जाईल ज्याची मदत घेता येईल तेवढी प्रत्येकाची मदत घेऊन इचलकरंजीला पाणी मिळवण्यासाठी आम्ही एखादं पाऊल राजकीय क्षेत्रात आम्ही काही जरी असलो एकमेकाच्या विरोधामध्ये जरी असलं तर ते बैल माघार घेऊन शहराच्या विकासासाठी आणि इचलकरंजीला मुबलक स्वच्छ पाणी मिळावं यासाठी आम्ही आवर्जून 100% आम्ही प्रयत्न करणार. नक्कीच. 2016ला तुम्ही दुसऱ्यांदा नगरसेवक झालात. एक मला वाटतं 1.5-2 वर्षाचाच काळ गेला असेल, पण त्यानंतर एक अशा काही चित्रविचित्र घटना आपल्या बाबतीत घडल्या गेल्या की त्या घटना घडल्यानंतर तुम्हाला राजकीयच काय, सामाजिक काय, तर कुटुंबापासूनही वेगळं करण्याचा प्रयत्न झाला, कायदेशीर बाबींचा आधार घेऊन. आणि हा जो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात वर्स्ट किंवा टफ जो काळ म्हणतो, ह्या काळात तुम्ही काय विचार करत होता की मी राजकारण तर गेलेलंच आहे, समाजापासून गेलेलं आहे, कुटुंबापासून दुरावलं गेलेलं आहे, हे सगळं घडत असताना याच्यामागे काय षडयंत्र होतं, आता होतं की नव्हतं हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. हे फक्त लोकांना कळावं म्हणून आम्ही हा प्रश्न विचारतो. आणि तो काळ कसा गेला तुम्हाला? 18 मे 2019ला ज्यावेळेला तो गुन्हा दाखल झाला त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं नाही की गुन्हा काय केलो नसताना दाखलच कसा झाला. ते पहिल्यांदा देखील मी पहिले 2 दिवस मलाही कळत नव्हतं की ज्यावेळेला मोका गुन्हा दाखल करण्यात आला आणि मोका लावत असताना त्यावेळेला 16,900 रुपयाचा दरोड्याचा गुन्हा दाखल त्यावेळेला आमच्यावर करण्यात आला की 2 रेबॅन गॉगल, कमरेचा बेल्ट आणि कॉस्मेटिक सामानचा दरोडा मुलांनी 2017 साली घातलाय असा उल्लेख करून त्याचा म्हणजे आम्हाला दोघांना, सुनीलला किंवा मला दोघांना देखील त्यामध्ये अडकवण्यात यशस्वी झाले. ते विरोधकांनी जे राजकीय षडयंत्र रचून ते सुरुवात त्यावेळेला त्यांनी केली. आणि 2019ला ज्यावेळेला जो गुन्हा घडला, 18 मेला गुन्हा दाखल झाला आणि 19 मेला 22 तासामध्ये आमच्यावरती गुन्हा मोका लावण्यात आला. त्यानंतर आम्ही 15 दिवसामध्ये 3 तारखेला जूनच्या मोक्यामध्ये आम्हाला स्टे मिळाला. पण मोक्यामध्ये स्टे मिळाल्यानंतर आम्ही आता यातून परत सही सलामत बाबा देवकृपेने आम्ही बाहेर पडलो. म्हणून राजकीय खुरगुण्या करून माझ्यावर अनेक केसेस वेगवेगळ्या त्यावेळेला टाकण्यात त्यांना यश यायचं केलं. म्हणजे त्यावेळेच जर म्हणते परिस्थिती तर बघून मी त्यावेळेला घाणेरड्या अनेक केसेस घातल्या. त्यावेळेला लेडीजला हाताला धरून घाणेरड्या त्यावेळेला गँगरेप सारखं माझ्यावर केसेस ज्यावेळेला घातल्या त्यावेळेला स्वतःचं आयुष्य संपवून घ्यावं की काय ह्या स्टेपला त्यावेळेला माझी परिस्थिती होती. आणि ते केसेस ज्यावेळेला झाले त्यावेळेला मी कमीत कमी 18 ते 20 मिनिटं त्यावेळेला कोम्यात गेल्यासारखं मी
हे झालेलं. त्यावेळेची परिस्थिती मला आठवत नव्हती. त्यावेळेला मी गेलेलो. नंतर मुलांनी सांगितले की असं असं त्यावेळेला तू बेशुद्ध पडला. त्यावेळेची परिस्थिती म्हणजे तर सगळ्यात आयुष्यातला दुःखाचा दिवस त्यावेळेला बरोबर. ते होता. डोळ्यासमोर असं चित्र पूर्ण अंधार झाल्यासारखं दिसत होतं. की समाजापासून दूर गेलो, स्वतःच्या कुटुंबापासून पण गेलो आणि गाव सोडून जे अनेक गोष्टी जे माझ्यावर लादल्या गेल्या, त्यावेळेला मला पूर्ण ब्लँक होऊन बसलेलो. पण त्यावेळेला नंतर मी असं ठरवलं की बाबा काही जरी झालं तरी आपण हारून जाऊन चालणार नाही. बरोबर. जर आपण त्यावेळेला जर शांतच बसलो तर जे राजकीय विरोधक जे आपल्यावर करून ज्या वेळेला केसेस जे दाखल केल्यात हम्म. ते सत्यच आहे हे डोळ्यासमोर येणार. लोकांच्या आणून द्यायसाठी त्यांनी जे केलं हम्म. ते असत्य आहे हे दाखवण्यासाठी मला स्वतः हम्म. ठाम राहावं लागलं. आणि त्यावेळेला मी कोर्टच्या केसेस ज्या वेळेला दाखल झाल्यानंतर कोर्टामध्ये आम्ही न्याय मागितला. त्यावेळेला माझ्या सगळ्या केसेस नील झाल्यावर कोर्टाकडून मला 100% दिलासा त्यावेळेला मला मिळाला. बरोबर. कारण असं एखाद्या वेळेस होतं की राजकीय वर्चस्व वाढू नये, एखाद्याचं आपल्यापेक्षा जास्त कोण वरचढ होऊ नये, यासाठी राजकारणात कुरघोडी करणं हा नेहमीचा भाग आहे. पण अशा पद्धतींची आरोपांची मालिका लावून एखाद्याला नेस्तनाबूत करण्याचं काम त्यावेळेला तुमच्या बाबतीत जे घडलेलं आहे. पण त्या भयान आणि भीषण काळामध्ये एक कुठली तरी शक्ती तुमच्या पाठीमागे होती. ती कुठली, तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय आपल्या पाठीशी उभं राहिलं आणि मी यातनं कसा बाहेर आलो, कुठली शक्ती माझ्या मागे आहे की पुन्हा एकदा छाती ताट करून ताट मानेन लोकांच्या समोर जावं असं वाटलं? त्यावेळेची परिस्थिती ही मला 100% माहित होती की बाबा सगळं पूर्णपणे आपल्यावर अन्याय होते. ज्या वेळेला नवीन केसेस दाखल व्हायच्या त्यावेळेला ती फिर्यादी कोण हेच मला लवकर कळायचं नाही. त्यावेळेला मी ठरलो की जर जाणीवपूर्वक जर माझं बाबा राजकारण संपुष्टात आणण्यासाठी जर इतक्या खालच्या लेवलला जर राजकीय मंडळी जर जात असतील तर 100% त्याच्या बाबा तो जो अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडायसाठी आपण देखील त्याच ताकदीनं आपण उतरणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या नंतरच्या काळामध्ये मी अगदी बाहेर जरी राहत असलो तर त्यावेळेला तिथून त्यावेळेला मला वाटतं 2019ला गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील एक 4-5 महिन्यामध्ये त्यावेळेला इचलकरंजी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महापूर आला. बरोबर. आणि महापूर आल्यानंतर माझे विशेष स्मिता तेलनाडे असून देईल, सारिका तेलनाडे असून देईल, जे फाउंडेशनच्या माध्यमातून काम करणारे आमचे भूषण माने असून देईल किंवा बाकीची जी मुलं वगैरे असून देईल, ते सगळ्यांनी एकजुटीने त्यावेळेला मी अडकलोय किंवा आमचं सुनील अडकलाय माझ्यासोबत आणि ते 10-12 मुलांचे जे आयुष्य संपवण्यामध्ये जे विरोधक यशस्वी झाले त्यावेळेला आमच्याकडे ती सगळं हे न बघता त्यांनी महापुरामध्ये अडकलेल्या सगळ्या भागातील पूरग्रस्त लोकांना स्थलांतर करून त्यावेळेला गोविंदराव हायस्कूलमध्ये आणून ठेवून त्यांची 2 टायमाची जेवणाची व्यवस्था, त्या नाश्ता म्हणा, ते फाउंडेशनच्या माध्यमातून त्यावेळेला केलं. पूर परिस्थितीच्या काळात जर म्हटलं तर त्यावेळेला अनेक ठिकाणी चोऱ्या माऱ्या देखील पुराच्या म्हणजे बाबा एक पहिला मजला बुडलाय पण दुसरा मजला अजून परती तिथं जर जाता येत असेल तर त्या ठिकाणी मुलं ते चोऱ्या वगैरे जाऊन करण्यात आलेले ते देखील बाबा. कारण ते ज्या कुटुंबातले जे लोक आहेत ते स्वतः कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तिथं आपल्या घरापर्यंत पाण्यातून जायचं बघायचं काय, त्यावेळेला त्यांना जे आढळलं की बाबा चोऱ्या ह्या वेळेत देखील चोरी करत आहेत. तर त्यावेळेला जी गोष्ट निदर्शनास आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यावेळेला आली त्यावेळेला आमच्या आता घरचे मंडळी असून देत, बाकीची मुलं असून देत, स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून त्यावेळेला एका दुसरी मुलं त्या दुसऱ्या मजल्यावर राहण्यासाठी देखील फाउंडेशनच्या माध्यमातून ठेवलं. आणि त्यावेळेला पूर ओसरल्यानंतर देखील त्या ठिकाणी परत त्यांच्या घराची स्वच्छता करून देऊन प्रत्येक कुटुंबाला त्यावेळेला 1 महिन्याचं राशन द्यायचं काम देखील आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून झालं. पण ह्या भीषण खडतर तुम्ही बोलताना जरी सहज बोलत असला तरी तो 2-3 वर्षाचा जो भीषण काळ आहे आणि ते सगळे कोर्ट वाऱ्या कचेऱ्या हे सगळं चालू असताना कधी असं वाटलं नाही की नको आता हे सगळं बास करावं, आपण आपला उद्योग करावा, नको राजकारण, नको समाजकारण, असा विचार कधी आला नाही? मी मगाशीच तुम्हाला बोललो की पूर्वीपासून तर जर माझा काळ बघितला असं तर की अन्याय सहन करायचं नाही हे ध्येय जर मी डोळ्यासमोर ठेवलं असेल तर ह्या गोष्टी मला कधी एवढं झाल्यानंतर कधी मला वाटलं नाही की बाबा की आता बास आता. ह्याच्यापेक्षा देखील जास्त प्रमाणामध्ये जरी मला विरोधकांनी त्रास दिला तर शेवट ह्याचा काय
एक तर मृत्यूच आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. बरोबर. मग जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक मृत्यू हा अटळच आहे. अटळ. मग ह्याच्यापेक्षा जास्त जीवन मग आता किती जरी मला यातना होण्यासारखे त्यांनी जर दिल्या, त्यावेळेला मी बाहेर ज्यावेळेला मी इचलकरंजी शहर सोडून ज्यावेळेला गेलो, आणि सगळ्यात मोठं जर मला त्यावेळेचं जर दुःख जर त्यामध्ये जर असेल, तर त्यावेळेला कोरोना सारखा महामारी ज्यावेळेला बरोबर. पूर्ण देशामध्ये ज्यावेळेला म्हणजे जगामध्ये पसरला, त्यावेळेला इचलकरंजी म्हणजे माझ्या जवळ असणारे म्हणजे उमाजी जगताप, रवी म्हणून माझे मित्र मडिवाळ, अशा माझ्या जवळचे जीवाभावाचे जे मित्र माझे बसणं जे दुरावले, आणि त्यावेळेला त्यांचा मृत्यू त्या वेळेला जो झाला, तर असं वाटत होतं की त्या काळात माझ्यावर जे विरोधकांनी षड्यंत्र रचून ज्या वेळेला गुन्हे दाखल केले, ते 2021 नंतर माझ्यावर दाखल झाले असते आता या पिरियडमध्ये, तर मला दुःख झालं होतं. पण ती मला काम करण्याची जी संधी होती लोकांना वाचवण्यासाठी, बरोबर. त्याच्यापासून जे लांब राहिलो त्याच गोष्टीचं सगळ्यात जास्त दुःख आलं. पण मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर चांगलं काम केलं तर थोडाफार कठीण काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण त्याचं फळ मात्र कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला मिळतं. या सगळ्यातून तुम्ही सही सलामत बाहेर पडलात, आणि आता ही नगरपालिकेचा बोर्ड गेलेला आहे, महानगरपालिकेला आपली इचलकरंजी झाली आहे, 2025 ची पहिलीच महापालिकेची निवडणूक आता लढतायत तुम्ही. पुन्हा एकदा त्याच ताकदीनं तुमच्या कुटुंबाच्या जोरावर म्हणा, किंवा तुमच्या मागे आहे तरुणांचा जो सागर आहे तुमच्या पाठीमागं राहील, त्याच्या जोरावर पुन्हा एकदा शिवशाहू आघाडीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. पण प्रस्थापितांच्याकडून एक असं बोललं जातं की केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये आहे, बहुतांशी नगर परिषद नगरपंचायतीमध्ये त्यांचं राज्य आलंय, आणि हिंदुत्वाचा चेहरा त्यांनी पुढे करतायत लोक. तर त्यांच्या हिंदुत्वाबद्दल आणि तुम्ही जपलेल्या हिंदुत्वाबद्दल तुम्ही काय बोलाल? लहानपणापासूनच हिंदुत्व हे काय आमच्या रक्ताच आहे. आज प्रत्येक सेकंद जर म्हणला तर ज्या वेळेला हिंदू धर्माचे अनेक कार्यक्रम असून दे, सामाजिक उपक्रम असून दे, हे धर्मासाठी आम्ही अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्यावेळेला हिंदू धर्मातील मुलींना देखील त्रास द्यायचा ज्या वेळेला प्रयत्न झाला, त्या वेळेला त्या मुलांना रुबींना माझं जर बघितलं तर इम्रान कलाम सारख्यांना मी त्यावेळेला आणून त्यांना रोडवर आणून त्यांना तोंडाला खडा बसून गाडावरनं झेंडे देखील काढले. त्यावेळेला त्यांना 10 वर्ष शिक्षा लागली. त्यावेळेला हिंदू धर्मातील मुलींना जो त्रास झाला ते होऊ नये म्हणूनच त्यावेळेला आपण त्या गोष्टी केल्या. आणि त्याच्यानंतर जर का बघितला तर ज्या वेळेला रामलल्लाचा जो परवाचा जो विषय मोठ्या प्रमाणामध्ये राम मंदिर, की भारत देशामध्ये राम मंदिर ज्या वेळेला 22 डिसेंबर पासून 22 जानेवारी पर्यंत जो काल त्यावेळेचा जर बघितला तर की रामरथ यात्रेचा जो पूर्ण देशामध्ये सगळीकडे जल्लोष मोठ्या प्रमाणात झाला. त्यावेळेला नरेंद्र मोदी, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यावेळेला सांगितलं की सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करावा. त्या काळामध्ये आम्ही जे राम मंदिराची दुसरी प्रतिकृती शहरामध्ये आपण साकारली आणि स्वतः आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून जी उभी केली, त्यावेळेला देखील मोठ्या प्रमाणात आम्ही ते केलं. पण त्यावेळेला देखील राम मंदिराची उभारणी झाली, लाखो लोक त्यावेळेला येऊन मंदिरामध्ये दर्शन घेतले. आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर जसं लोकांचं अट्रॅक्शन म्हणा हे त्यावेळेला परत माझ्याकडे जास्त वाढू लागलं. म्हणून त्यावेळेला माझ्यावर मंदिर पाहण्यासाठी वगैरे म्हणा जे वेळेला ते लोक वगैरे आलेले, त्यांच्या गाडीच्या काचा फोडून 4 व्हीलरच्या 2000 रुपयाची मी लूटमार केलोय, अशा पद्धतीचा गोपनीय रिपोर्ट होऊन मला 1 वर्ष जिल्हाबंदी केलं. त्या परेडमध्ये 1 वर्ष मी जिल्ह्याच्या बाहेर त्यावेळेला आम्ही 6-7 जण मुलं आम्ही त्यावेळेला बाहेर लागलो. कोणतंही काम करत असताना पहिला हिंदू धर्माचा पहिला विचार आम्ही करतोय आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हिंदू धर्म काय आहे ते सुरुवात काय आम्हाला कोण सांगायची गरज नाही, बरोबर, किंवा काही नाही. धर्माचा विषय ज्या वेळेला येतो त्यावेळेला तेलनाडे पहिल्यांदा पुढे असतात. बरोबर. आणि आता नुकतंच शंभूराजांच्या त्यांच्या केलेल्या बलिदानाबद्दल सगळ्यांनाच आदर आहे, सगळेच भाऊक होतात. नुकतंच इथं सीएम साहेबांनी त्याचं अनावरण केलं. पण हा ठराव पालिकेमध्ये कधी पास झाला होता?
शंभू तीर्थांचा. ते काय ठराव म्हणजे काय शंभू तीर्थ हे व्हावं हे पूर्वीपासूनच्या काळामध्ये म्हणला की अनेक मित्रमंडळी सागर चाके साहेब किंवा आम्ही ज्या वेळेला बैठक झाली त्यावेळेला की शंभू तीर्थ व्हावं ही संभाजी चौकामध्ये व्हावं असं एक पूर्वीपासून ते संभाजी चौक जे नाव दिलेलं ते त्यांच्यापासूनच तिथं व्हावं असे प्रत्येकाची इच्छा होती. बरोबर. पण नंतरच्या काळामध्ये त्यावेळेला मलाबाजी चौकामध्ये ज्या वेळेला गेले त्यावेळेला एक सेकंदामध्ये आम्ही त्यावेळेला की सहभागी आम्ही स्वतः झालो. आणि त्यावेळेला जर म्हटलं तर भिडे गुरुजींच्या माध्यमातून त्यावेळेला त्यांचं सगळ्यात मोठं वाटा जर असेल दरात मुलाचं तर ते धारकरी आणि त्यांच्याकडून जे बरोबर. सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जे झालेले आहे. राजकीय जर बोलायला गेलं तर त्यावेळेला आपले खासदार धैर्यशील माने साहेबांच्या माध्यमातून असून देईल एकनाथ शिंदेने देखील त्यावेळेला त्यांना एक मिनिटामध्ये मंजुरी देण्यासाठी प्रशासनामधील ज्या सगळ्या हालचाली करायला लागत होत्या त्याच वेळेला करून त्यांनी शंभूतीर्थ करण्यासाठी त्यावेळेला केलं. त्यानंतरच्या काळामध्ये लोकल आमदार डॉक्टर राहुलजी आवाडे असून देईल प्रकाश आवाडे असून देईल सगळ्यांचाच त्यामुळे सहभाग झाला. आणि आपले महाजन गुरुजी ज्या वेळेला सांगितले की शंभूतीर्थ उभा राहत असताना आज प्रत्येक हिंदू धर्मातल्या प्रत्येक मनुष्यापर्यंत पोचून त्याच्या प्रत्येकाचा वाटा त्यामध्ये असावा. ही रयतेचा जो राजा आमचा जो शिवाजी महाराज होते शंभूराजे जे होते की नाही त्यांच्यामध्ये असत असताना या दैवतामध्ये आमच्या प्रत्येक हिंदू धर्मातील माणसाचा त्यात सहभाग असावून प्रत्येकाने त्यावेळेला आपापल्या परीने मदत केल्याने आज पुतळा जो आपल्याला बघायला मिळतो मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषात हे झालं साजरा करण्यात आले. ज्यावेळेला जे गावामध्ये आपण शंभूतीर्थ ज्या वेळेला ते पुतळा घेऊन आला त्यामुळे पुतळा तो सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जर आमचा आनंदाचा जर दिवस असेल की ज्या वेळेला शंभू शिवाजी महाराजांचं जे ज्या वेळेला जे पुतळा होता आणि त्याच वेळेस जे शंभू महाराजांचं त्या वेळेला तिथं आगमन समोर झालं ते क्षण बघताना आज देखील डोळ्यामध्ये पाणी येते की शिवाजी महाराजांना कदाचित असं वाटत असेल की माझा शंभू बाळ माझ्या समोर आला. ते जे चित्र आज देखील अंगावर काटा मारतात की ते क्षण ते व्हिडिओ माझ्याकडे आज देखील ते अपलोड आहे. ते बघितल्यानंतर मी ते व्हिडिओ कमीत कमी 100-150 वेळा बघितला. आणि आज देखील ते परत महाराज याला मला यावं हे आज देखील आपणाला स्वतःला आपणाला वाटतं. मनापासून सगळ्यांनाच वाटतंय पुन्हा शंभूराजे पुन्हा शिवाजीराजे जन्माला यावेत. पण लोकांची आता मतं झाली की यावेत जन्माला पण ते शेजाऱ्यांच्या घरी. कारण ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं त्यांना फितुरीनं मारले. ज्या शंभूराजांनी एकही लढाई न हरता मुघलांच्यावर हल्ले केले त्यांना देखील फितुरीनं पकडलं गेलं. आणि क्रूरपणे त्यांचं म्हणजे शिवरायांनी त्यांच्या काळामध्ये दिलेला स्त्रियांना मान आणि सन्मान आणि शंभूराजांचं बलिदान हे हिंदू माणूस कधीही विसरू शकणार नाही. हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत. शिवशाही आघाडीतर्फे आपण आपल्या प्रभागामध्ये जे कार्य करत आहात ते खूप चांगलंच आहे. जाता आता एकच प्रश्न विचारतो की विरोधकांना असू दे कोणाला असू दे सगळ्यात खुपणारी गोष्ट जी आहे तुमच्या बाबतीत की तुमच्या मागे इतका तरुण मोठा समुदाय आहे सागर आहे. त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल काय मेसेज द्याल तुम्ही तुमच्या मागे असलेल्या तरुणांना? तरुणांना तर माझ्या मागे असणारे किंवा नसणाऱ्यांना पण एक जर संदेश द्यावा असं वाटत होतं. आत्ताची जी पिढी आहे की 100% व्यसनापासून दूर राहावी. आणि जितकं दैवत म्हणून आपण प्रत्येक हिंदू धर्मामध्ये प्रत्येक मंदिराला ह्याला जसं जातोय तर दैवताची सुरुवात ही स्वतःच्या आईवडिलांच्या पासूनच होते. की आपण जो जन्म बघितला आणि आज जे प्रत्येक दिवस जे आपण बघतोय की स्वतःच्या आईवडिलांच्या पासून बघतोय की आईवडिलांनी जितकं झेद करून घेऊन आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर बाबा त्याच्या प्रत्येक आईवडिलाला वाटते की माझं मुल एक चांगल्या पद्धतीचं आदर्श आपल्यामध्ये असावं. बरोबर. त्यांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाला सांभाळावं आणि मग सगळ्या गोष्टी बाकीच्या कराव्यात हे एक मी संदेश देतोय. आणि फाउंडेशनच्या माध्यमातून जितके जे मुलं आम्हाला जे अटॅच झालेले आहेत ते प्रत्येक मुलांना काही ना काय करून की आपण समाजाचं काहीतरी देणं आहे हा डोळ्यासमोर उद्दिष्टून प्रत्येकाला मदत करावी व
हिंदू धर्मातील ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या करण्यासाठी, सगळा धर्म एकत्रित करण्यासाठी जेवढी गटबांधणी करता येईल तेवढी करायचं काम आम्ही आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून करतोय. आणि धर्माला सगळ्यात जास्तीत जास्त हिंदू धर्माचा प्रसार वाढवावा हा संदेश मी सगळ्यांच्यासाठी देतो. नक्कीच आमच्या मँचेस्टर टाइम्स तर्फे तुम्हाला ह्या उद्दिष्टासाठी मनापासून शुभेच्छा आहेत. तेलनाडे साहेब, आपण मँचेस्टर टाइम्सला जी दिलखुलास आणि मनमोकळी जी मुलाखत दिली त्याबद्दल मँचेस्टर टाइम्स मनापासून आपले आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.